वाय वे वाय वे वाय वे आड आड आड. तर मंडळी, मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं या झी युवाच्या नव्या कोऱ्या तडकत्या फडकत्या भडकत्या उत्साहाने भरलेल्या आणि नयनरम्य नृत्यांनी सजलेल्या या कार्यक्रमात स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन. सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली हिरकणी, नृत्यातली अप्सरा सोनाली कुलकर्णी. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या कार्यक्रमाची आन बान शान असलेल्या आपल्या 14 डान्सिंग क्वीन्स. आणि स्वागत करूया या 14 जणींना आपल्या तालावर नाचवणाऱ्या कोरिओग्राफरचं, अर्थात डान्स मास्टर ओंकार शिंदे. चला तर वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे. पुढच्या आयडॉल बद्दल काय बोलणार, जिच्या सौंदर्याला जगाने मान्य केलंय, जिच्या सौंदर्याविषयी गुलजार साहेब, जावेद अख्तर साहेब यांनी भरभरून लिहिलेलं आहे, तिला मी अजून काय विशेषण देणार. म्हणजे तिचे कजरा रे कारे कारे नैना, तिच्या बातों में किमाम की खुशबू है, करोडो तरुणांच्या खयालों की मलिका, आग हवा पानी को मिलाकर जिसकी तस्वीर बनी है, अशी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय. आणि तिला मानवंदना द्यायला येते पुण्याची मिस बडबड आयली गिया. या परफॉर्मन्स नंतर मी काहीच बोलू शकत नाही. सोनाली, मी बॅकस्टेज तुला भेटले होते तुझ्या परफॉर्मन्सच्या आधी, आणि तू पट्टा लावून फिरत होतीस कमरेला. तू म्हणालीस की काहीतरी झालंय आणि तू इंजेक्शन घेऊन परफॉर्म करणार आहेस. दॅट्स इट. आय डोंट नो, आपण जास्त बोललो नाही. अँड आय ओनली रिमेंबर की तू इंजेक्शन घेऊन परफॉर्म करणार आहेस. माझ्या डोक्यात होतं की हां, मग परफॉर्मन्समध्ये लक्षात येईल असं. पण द मोमेंट यू स्टार्टेड डुईंग फ्लोअर वर्क, माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. त्याचं कारण कुठलीच सिम्पथी किंवा मला वाईट वाटतंय किंवा तुला त्रास होत असेल का याची जाणीव होतीये,
तर यातलं काहीच नाही आहे. मला असं वाटतं त्याचं कारण हेच आहे की त्यातलं काहीच तुझ्या ॲक्टमध्ये दिसत नाही आहे. तुला जर हात लावल्यावरही आत्ता त्रास होत असेल तर त्या ॲक्टमध्ये -1% पण नाही दिसला. काय वेड आहे हे, काय जिद्द आहे ही? कसं असं कोणी परफॉर्म करू शकतं? एक सांगायचं झालं तर जो माझा फर्स्ट परफॉर्मन्स होता तोळा तोळा, तर त्यालाही मी इंजेक्शन घेऊनच परफॉर्म केलेलं. अँड मला स्वतःला काय होतं आहे हे कधी सांगायची किंवा मला नाही आवडत आणि मला नाही सांगता येत. डान्स ही अशी गोष्ट आहे की मी डान्सशिवाय नाही राहू शकत. अँड ओके, रिलॅक्स आहे. तिला नाही आवडत तिच्या गोष्टी समोर आणलेल्या, पण आयलीला लास्ट परफॉर्मन्समुळे स्लिप डिस्क झालं. कसं काय? सम हेल्थ इश्यूज तिला आधीचे होते. बॅक आर्च करताना का कुठल्या तरी मुवमेंटला आय डोंट नो तिचा बॅक दुखायला लागली. आधीपासूनच तिची बॅक दुखत होती. बट मी तिला खूप वेळा सांगितलं की हेल्थ कम फर्स्ट, त्याचा विचार कर. पण ती आधी डान्सर आहे आणि मग ती ॲक्ट्रेस आहे. सो आणि एक हे खूप चांगलं उदाहरण आहे एका कलाकाराचं की जेव्हा परफॉर्मन्सवर वेळ येते तर आपण ते करतो आणि मग जातो. तिने मला एकच सांगितलं की मी जर का हा शो सोडून गेले किंवा मी परफॉर्म नाही केलं तर ते मी रिग्रेट फील करेल, आणि मी रिग्रेट फील केलं तर मी कधीच जगू नाही शकणार. आम्ही हिच्या पूर्ण कोरिओग्राफीमध्ये इतक्या वेळा चेंजेस केलेत. खूप साऱ्या गोष्टी होत्या कारण का मला माहिती की ती काय काय करू शकते, पण हिच्या बॅकमुळे खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कट करत होत्या. आम्ही जेव्हा तिची कोरिओग्राफी चेंज करायचो एव्हरी टाईम ती रडत होती कारण का तिला असं होतं की कोरिओग्राफर माझ्यामुळे ॲडजस्ट करतोय. प्रत्येक रिहर्सल नंतर ती स्ट्रेचरवर जसे लोक झोपतात तशी ती झोपून राहायची. आणि मग तुम्ही असं परफॉर्म करता येऊन? मला अजूनही बिलीव्ह होत नाहीये. नाही, मला हे खोटं वाटतंय सगळं. हे तुम्ही रियालिटी शो मध्ये उगाच आमच्या डोळ्यात पाणी बिणी आणायचं म्हणून म्हणताय. नाही, हे फॅक्ट आहे. ही कुठली दैवीय शक्ती आहे की तुम्ही अशा पद्धतीचा परफॉर्म करू शकता? आय एम सॉरी, मी विसरले की हे ऐश्वर्या रायसाठी तू ट्रिब्यूट म्हणून परफॉर्म करतेस किंवा तुझ्या आयडलसाठी परफॉर्म करतेस. हा परफॉर्मन्स पूर्णपणे तुझा होता. कुणासाठी तरी कुणाच्या सारखं किंवा हे न वाटता हा परफॉर्मन्स आयली घियाचा होता. 100%. आणि यू डिझर्व अ ब्लास्ट. 100%. काळजी घे, ते आधी महत्त्वाचं आहे. जर आपल्या शरीराने साथ दिली तर असे अनेक मंच तू गाजवून सोडशील. गॉड ब्लेस यू. थँक्यू. खूप भरून आल्यापेक्षा मला ना खूप कौतुक वाटलं की तू एवढ्या स्ट्रॉंगली उभी आहेस आणि तुझ्या आधी म्हणजे नाचाच्या सुरुवातीला सुद्धा तू एकही % दाखवलं नाही की तुला काहीतरी होतंय. इतका फ्लॉलेसली केला. आणि मला वाटतं ऐश्वर्या राय असती तरीही लाजली असती. आज इतकी तिच्यापेक्षा सुंदर परफॉर्मन्स दिला. ह्याच तुझ्या कलेच्या प्रेमापोटी ईश्वराचा म्हणजे या नटराजाचा आशीर्वाद तुझ्यावर बरसतोय हे तू समज. तो किती तुझ्या पाठीशी उभा आहे आणि असा हा प्रत्येक कलाकाराच्या मागे उभा आहे. म्हणून आपण सगळे इतक्या ताठमानेनं जगतोय आणि तेवढ्या सुंदर परफॉर्म करतोय. मला असं वाटतं की तू हा क्षण जगलीस. हाच खूप मोठा क्षण आहे तुझ्यासाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. आयली फारच सुंदर. आणि या आधीच्या एपिसोडला आपण उगाच जनरल टाइमपास दादा बहीण केलं होतं, पण मला खरंच आवडेल तुझ्यासारखी स्ट्रॉंग बहीण जर मला असेल तर. मी पहिल्याच एपिसोडला तुझी बहीण झालेले आणि आयुष्यभर असेल ऑब्व्हियसली. असं काय थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. तूच आता माझी रक्षा कर कारण तू खूप स्ट्रॉंग आहेस माझ्याहून. तुझ्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा. थँक्यू. प्लीज तब्येत सांभाळ.
डेफिनेटली चालूच आहे बहुत हार्ड आहे तू, हार्ड आहे तू. निमुडा 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 चिरतरुण सौंदर्य म्हणजे काय किंवा सौंदर्याची परिभाषा काय आहे, तर त्यासाठी एकच शब्द आहे. या सिनेसृष्टीची उमराव जान रेखा. कितीतरी काळ लोटला, पिढ्या आल्या, बदलल्या, पर उन आंखों के मस्ती के हम आज भी दीवाने हैं. रेखाजींना मानवंदना द्यायला येते आपली कारस्थानी वहिनी साहेब, अर्थातच धनश्री काडगावकर. इन आँखों से वापस अफसाना इस शहर में तुम जैसे, इस शहर में तुम जैसे दीवाने हजारों हैं, इन मस्ताने हजारों हैं, इन आँखों से वाबस्ता अफसाने हजारों हैं, अफसाने हजारों, इन आँखों के मस्ताने हजारों. अरे जबरदस्त, चिरेलाय चिरेलाय, आंखों से चिरेलाय, आंखों से आदाब आदाब. क्या बात आहे धनश्री. आणि मला एका गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटलं की त्या काळात माझ्या डोळ्यांवर इतकं सुंदर गाणं कसं काय लिहिलं गेलं. कोणीच रिॲक्ट होत नाही. अरे आपले डोळे सारखे आहेत, निदान तू तरी काहीतरी रिॲक्ट हो, सपोर्ट कर मला. अरे पण खूप वेगळे आहेत माझे डोळे, रंग फक्त सारखा आहे रे. पण वा धनश्री, मी तुला इतकी वर्ष ओळखतोय पण पहिल्यांदा मला जाणवलं की तुझे डोळे खूपच सुंदर आहेत, खूपच छान. सोनाली. धनश्री कमाल, फार सुंदर नाचलीस. थँक्यू सो मच. आय वॉज झॅप्ड, मेस्मराइज्ड, कम्प्लिटली मेस्मराइज्ड. मला गुजबम्स आले होते हा ॲक्ट बघून. तू तू काय शिकली आहेस? भरतनाट्यम शिकली मी. हां, भरतनाट्यम डान्सरला जेव्हा कथ्थक करायची वेळ येते तेव्हा जे काही होतं ते मला थोडक्यात माहिती आहे. आपले पाय असे उठतात आणि आपल्याला ॲक्च्युली हे जमत नाही. हे अत्यंत अवघड काम आहे आणि ते मला माहिती होतं. पण तू त्याच्यावर मात केलेली आहेस, कमालीची मात केलेली आहेस. धनश्री, खरं सांगू, मला आज तुझ्या कुठल्याही अटायरकडे लक्ष गेलं नाही, काही नाही. मला असं वाटत होतं शामियाने में एक छोटी सी शम्मा जल रही है और इतनी खूबसूरती से जल रही, वो आपके आंखों में से दिख रही थी. थँक्यू. कारण तुझा आज अभिनय इतका सहज चालू होता. म्हणजे मी आता नृत्याबद्दल बोलतच नाही, मी तुझ्या फक्त अभिनयाबद्दल बोलतोय. कारण रेखाजींचा फोटे काय होता तर हा चेहरा, त्यांनी नुसती नजर जरी उचलली तरी घाळ व्हायचे सगळे. संपलं. आणि सुरुवातीला जे चिलमन म्हणजे पडदा, तो जसा वर गेला तशी तुझी नजर उठत गेली आणि मग त्याच्यातनं सुरू झालं
इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है. आणि त्याच्यातनं धनश्री गायब झाली आणि त्याच्यातनं फक्त एक अभिनेत्री तुझी दिसली. आणि म्हणता ना हिरोईन ओरिएंटेड सॉन्ग आहे. जरी कथक जरी असेल याच्यात तरी त्याचा चेहराच खूप बोलत होता आणि तेवढाच सुंदर आणि प्रखर्षाने तुझा चेहरा बोलत होता. तुम्ही स्लँड केला आणि त्याच्यात तो कंदील वापरला. मला असं वाटतं तो कंदील नसता तरी चाललं असतं, कारण त्याच्यात रेखाजींचे हावभाव तुझ्या त्या बॉडी लँग्वेजमध्ये आलेले, जेणेकरून ती ही स्टेप केलीस. त्याच्यात तर मला लिटरली ते रेखाजींचा खरं ती एक बॉडी लाईन आहे, एक पर्टिक्युलर त्यांच्या काही स्टाईल्स आहेत, त्या स्टाईल्स तुझ्यामधनं दिसत होत्या. आणि शेवटी तू जाऊन तिथे धनश्री मात्रच आहे, थपकन बसली. तिथे पण थोडा कंट्रोल असता तर चाललं असतं. पण इन ऑल सगळं जे प्रेझेंटेशन होतं ते फार सुंदर होतं आणि अक्षरशः उचलून धरलास तू अख्खा परफॉर्मन्स तुझ्या जोरावरती. जसं आपण म्हणतो की हा ॲक्ट इतका सुंदर दिसला, तर मला असं वाटतं की मला केसांपासून नखापर्यंत मला ज्यांनी ज्यांनी आज नटवलं आहे त्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण रेखाजींच्या परफॉर्मन्सच्या 1% जवळही मला माहीत नाही मी जाऊ शकले की नाही, पण मला तो प्रयत्न करायचा होता आणि मला तिथपर्यंत नेऊन पोचवलं तुमच्या सगळ्या टीमने. सो खूप खूप थँक्यू. डान्सिंग मास्टर्सना विचारूया. धनश्री तू आज खूप भारी नसली आहेस. म्हणजे माझे खूप जास्त एक्सपेक्टेशन्स होत्या या परफॉर्मन्सला घेऊन आणि तू त्या एक्सपेक्टेशन्सच्या वर नसली आहेस. बट ज्या पद्धतीने तू आज परफॉर्म केलं आहेस ना, हॅट्स ऑफ टू यू यार. खूप भारी परफॉर्म केलं आहेस आणि मला खूप प्राऊड फील होतं. आता काहीतरी जोडून माझे पण आभार मानून टाक सगळे. अरे तू तर मजा आणतोयस, तू जान आहे ह्या शोची यार. नाही, रेखाशी काहीतरी कनेक्ट कर ना, म्हणजे माझे आभार मानता येतील. काय करू? तो कौतुक म्हणतोय करायचंय? की हां रेखाजींशी काहीतरी कनेक्ट करून मला बोल असं तो म्हणतो. तेरी आंखों में देखा हा तो ये गाना आया. हा हा. नहीं बेटा कुठे तू कुठे आणि कुठे रेखा. यमक कुठे होतं पण. ये देखा. तर धनश्री, मला आमच्या सूत्रांकडून काहीतरी माहिती मिळाली आहे की मागच्या आठवड्यामध्ये धनश्रीने आपल्याला सांगितलं होतं की ती सगळ्या नणंदा आणि भावजया ह्यांच्यासाठी कुरघोड्या कशा कराव्या यावर कादंबरी लिहिणार आहे असं ती म्हणाली. आणि लगेच तिने कामाला सुरुवात पण केली. कल करे सो आज कर, आज करे सो अब कर ही म्हण केवळ हिच्याचसाठी लिहिलेली आहे हे तिने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि खाल्लेल्या मिठाला जसे जागतात तसे आपले मयूर वैद्य यांनी दिलेल्या शब्दाला जागून धनश्रीची मदत सुद्धा केलेली आहे. आणि खास प्रेक्षकांसाठी या खंडामधला काही भाग हा व्हिडिओ स्वरूपात पण असणार आहे. तर त्याची एक झलक धनश्री आणि मयूर तुम्ही आम्हाला दाखवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. प्लीज मयूर स्टेजवर आहे. चला तर मग बघूया आम्हीच करणार कुरघोड्याची एक झलक. काय गये इस्टेटीचा वाटा पाहिजे काय? मुर्दा बशिवला तुझा नाही तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये भांडणं लावली तर नाव बदल आमचं. लई मोठ कॅरेक्टर सोडायचं नाही हा नियम आहे ना. कॅरेक्टर सोडू नको. लई मोठी शिकल्याली हायस नव मसनातच धाडतो का नाही तुला बघ आता. नाही पण आधी आमच्या ह्यांना सांगितलं पाहिजे नाहीतर जात्याल वहिनी वहिनी वहिनीचं शेपूट धरून माग 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 माग. आता हे झालं कुरघोडी करण्याच्या आधीचं. आणि कुरघोडी केल्यानंतर कसं वागायचं ते दाखवूया. ते आता हे झालं ना, यशस्वी झालंय म्हणून एक स्वर वाढवला. कुरघोडी यशस्वी झाली. आता बघूच सकाळ सकाळ कशी उठून जात्या मास्तरीन. जेवणात चांगल्या 5 झोपेच्या गोळ्या टाकल्यात आम्ही. अनभय
लंगडे बाबांच्या आशीर्वादाचा झोपली की झोपली ह्यो अंगारा बी तिच्या उशीखाली ठेवलाय. अगाय वहिनी साहेब अहो जमताय की तुम्हासनी. आणि अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम इथे संपतोय असं मी जाहीर करतो. वा 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 वा. सोनाली हां कशा वाटल्या कुरघोड्या? मला असं वाटते तुम्हाला साधारण असं पुढच्या आठवड्यापासून वोटिंग बिटिंग सुरू होणार आहे, एकमेकींना मार्क बिर्क तर टिप्स म्हणून बघू शकता याकडे. किंवा असं काही करू नका, असं यातनं काय असं काही करू नका, माझ्यासारखं अभिनय तर करूच नका. वा दोघांसाठी जोरदार टाळ्या. आखो की मस्ती झाली, मजा मस्ती झाली, सगळ्या प्रकारची मस्ती झालेली आहे. धनश्री तुझ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्लीज. माधुरी दीक्षित या मराठी नावाने अख्ख्या भारतावर आपल्या अदांनी राज्य केलं, एक काळ गाजवला आणि हाच वसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं ते एका अशा अभिनेत्रीने जिने बालवयातच काम करायला सुरुवात केली. तिचं स्वप्न सत्यात उतरवलं, आपल्या अदांनी सगळ्यांना रंगवलं. तिच्या अभिनयाचे चमत्कार तर आपण सगळ्यांनी बघितलेलेच आहेत. ती म्हणजे अर्थातच उर्मिला मातोंडकर. आणि तिला मानवंदना द्यायला येते कृतिका गायकवाड. सामने हम काबू में कैसे रहे. तेरी ऐसी अदा पे तो फिदा हम है. मला यायला उशीर झाला पण माझा जॅकी श्रॉफ झाला होता मागे जवळपास. बघत बसलेलो मी असं असं करत. काय त्याने पण गाण्यात तेच केलं, उर्मिला नाचते बघतोय तसंच झालं होतं जवळपास. काय बोलणार मी तर काहीच नाही, मी स्पीचलेस आहे. मयूर पूर्ण फिल्म दाखवली ह्याच रंगमंचावरती, पूर्ण फिल्म. आणि कृतिका व्हॉट एक्सप्रेशन्स. थँक्यू सो मच सर. ब्युटिफुल. त्या मुलांनी पण धमाल आणली अख्ख्या परफॉर्मन्समध्ये आणि अक्षरशः वाळू तुडवून तुडवून नाचलेले आहेत. कृतिकाचे ते स्टंट्स आणि तिला लिफ्ट्स इतके सफाईदारपणे केले ओमकार, म्हणजे तुझ्या कोरिओग्राफीची खरंच दाद द्यायला पाहिजे इथे. थँक्यू. इतकं सफाईदार हे सगळं झालं. आणि
प्लस तिची जी एंट्री होती ती कमाल होती. म्हणजे अक्षरशः वाटत की हिरोईन आलेली आहे आणि आता ती एकदम ब्लास्ट करणार आणि खरंच ब्लास्ट परफॉर्मन्स. फंटॅस्टिक, जस्ट फंटॅस्टिक. सोनाली, गंमत म्हणजे तू उर्मिला मातोंडकरचं गाणं करतेस ती मला असं वाटतं की त्यांची स्पेशालिटी आहे की इतका गोड इनोसेंट चेहरा आणि सेक्स अपील हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे खूप कमी मुलींमध्ये असतं, खूप कमी ॲक्ट्रेसेसमध्ये असतं आणि ते तुझ्यात मला आज दिसलं. तुझा चेहरा ओ माय गॉड तुझा चेहरा गोड इनोसेंट आहे आणि त्याचबरोबरीने हा सेन्शियस परफॉर्मन्स होता. तो पुल करणं, तो घडवून आणणं आणि तरी चेहरा गोड ठेवून हे सगळं करणं फार अवघड आहे. ते असावं लागतं आणि ते आय थिंक तुझ्यात करेक्ट आहे. तू मस्त त्याचा बॅलन्स केलास. जिथे सेन्शुअलिटी पाहिजे, जिथे तो गोडवा पाहिजे ते तू करेक्ट आणलास. आय थिंक एक स्टार होण्याची लक्षणं आहेत ही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा वा. रंगीलासारखा आयकॉनिक सिनेमा, उर्मिला मातोंडकरचा तो डान्स. तर मला कृतिका तुला विचारावं असं वाटतंय की हा सिनेमा, हेच गाणं आणि उर्मिला मातोंडकर ही निवड कशी काय? म्हणजे ॲक्च्युली बऱ्याचदा असं झालं, दिस इज नॉट द फर्स्ट टाईम की मी उर्मिला मॅडमचं गाणं करते आहे. माझ्या लाईफचे इम्पॉर्टंट इव्हेंट्स जेवढे केवढे झाले तेव्हा मी उर्मिला मॅमचं गाणं केलेलं आहे. सो रंगीला फिल्म जेव्हा मी फर्स्ट टाईम पाहिली मला असं वाटलं अरे ही काय मिडल क्लास मराठी मुलगी ॲक्टर व्हायचं हिला. माझं असं होतं की मीही डान्स करायचे स्कूल वगैरेमध्ये, तर मला असं वाटायचं की चलो मैं भी ॲक्टर बन सकती हूँ. पण मग तेव्हा कळलं की नाही, डान्स क्लास अलाउड नाही आहेत, तर ॲक्टिंग ही खूप दूरची गोष्ट आहे आणि ॲक्ट्रेस होणं हे तर खूपच दूरची गोष्ट आहे माझ्या घरी. म्हणजे माझ्या घरी नाही आवडत हे सगळं, म्हणजे डान्स किंवा कला म्हणजे स्पेशली इन दिस फील्ड फार काही सपोर्ट नाही आहे माझ्या घरी. माझं करिअर जेव्हा सुरू झालं तेव्हा मी एकापेक्षा एकच्या ऑडिशन्स होते. ते मला कळले की मुंबईचे ऑडिशन्स संपलेत आणि आता फक्त कोल्हापूरचे ऑडिशन्स आहेत. आणि मला माहीत होतं घरी जाऊन मम्मी वेड्यातच काढेल, मला कोल्हापूरला डान्स करायला घेऊन जाऊ तुला. तर तरी हिम्मत करून मम्मीला सांगितलं की मम्मी ऑडिशन्स आहेत आणि एकापेक्षा एकचे ऑडिशन्स आहेत आणि मला जायचं आहे गं. तर नाही म्हणाली ती सरळ मला आणि खूप मी रडले, खूप त्रास करून घेतला स्वतःला. मम्मीला मनवलं, मग शेवटी ती म्हणाली ओके रडू नकोस चल. स्टेशनवर पोचल्यानंतर कळलं की ट्रेन कॅन्सल झाली आहे. घरी जाताना 3 हातनाक्याचा सिग्नल लागतो आमच्या ठाण्याला, तर तिथे सिग्नल यायच्या आधीच माझं डोकं लाईट पेटली की आता ट्रेन नाही तर ॲटलिस्ट बस तर आपण ट्राय करूच शकतो. तर मला रिक्षामध्ये होतो आम्ही. मम्मीला अगदी हिम्मत करून मी म्हणाले मम्मी आता मी एकच मला लास्ट चान्स दे, ही जर बस नाही मिळाली ना आपण सरळ घरी जाऊ आणि मी कधीच नाव नाही काढणार की मला कोल्हापूरला डान्स करायला जायचं आहे. तर मी तिला म्हणाले क्रॉस करून तू थांब, सिग्नल 3-4 मिनटाचा सिग्नल असतो 3 हातनाक्याचा. तर धावत पळत गेले पावसात, तिथे बघितलं बस होती 9 वाजताची. मम्मीला म्हणाली आहे बस 9 वाजताची, लेट्स गो. तर परत तिचं तेच म्हणणं होतं की नको करूस हे सगळं. पण कसं तरी तिला मी मनवलं. आम्ही रात्रीच्या बसने गेलो कोल्हापूरला. फर्स्ट होती मी ऑडिशनला गेटवर, कोणीच मॅनेजमेंट पण नव्हती आली. आणि मग मी गेले, ऑडिशन दिलं. पण मग एका वीकमध्येच मला कॉल आला की यू सिलेक्टेड. 2nd राऊंड थँकफुली मुंबईत होता. मुंबईचे ऑडिशन्स दिले. 3rd राऊंड झाला. 3-4 परफॉर्मन्सेस झाले, पण कधीच मम्मीने ॲप्रिशिएट नाही केलं मला. आणि मला कधी कधी वाटतं की आपल्या माऊलीला आपण हर्ट करून किती पुढे जाणार आहोत. मला नेहमी असं वाटतं की आय वॉन्ट हर सपोर्ट बट शी इज सेट बाउंड की नाही हे आपलं नाही आहे. तर त्याच एकापेक्षा एकच्या शोमध्ये मला एकदम उजळा करायचा होता. तर इन्ही लोगोने डान्स होता माझा.
घुंगरू घालायचे होते मला पायात. माझ्या मामाने जेव्हा टेलिकास्ट झाल्यानंतर बघितलं मला खूप ओरडले ते. की तू घुंगरू कशी काय घालू शकतेस, आपल्यात घुंगरू नाही घालत. माझ्या मम्मीलाही खूप ओरडले. आजी मामा आमच्या घरी खूप सीन झाला तो की हिने घुंगरू घातलेच कसे, तू हिला अलाव कसं केलं घुंगरू घालायला. तर मला क्लास लावल्यास मला खूप इच्छा होती भरतनाट्यम कथक वगैरे शिकायची, पण आय गेस नाही आहे ते माझ्या लाईफमध्ये. आणि तिची मम्मीकडनं ॲप्रिसिएशनची जी शाबासकी मला हवी आहे. कृतिका, मी ना एकदा खिडकीत उभा होतो म्हणजे बाल्कनीमध्ये, आणि असं समोर माझी बिल्डिंग होती उंच, आणि मी विचार करतो की प्रत्येक विंडोमध्ये एक स्टोरी लपली आहे. आणि आत्ता मला असं जाणवतं की आपल्या दोघांची स्टोरी सारखी आहे. जेव्हा मी नाचायचं ठरवलं तेव्हा आमच्या घरात सगळे बिझनेसमॅन होते, गोल्डस्मिथ होते सगळे, आणि मुलांनी तर घुंगरू घालायचेच नाही, मुलांनी तर नाचायचं नाही. आणि अशा परिस्थितीत मला प्रचंड आवड होती डान्सची, हे तर आता जगाला माहिती आहे. आणि मी एकदा असंच कोणीतरी प्रोग्रामसाठी बोलवलेलं म्हणून मी असं आनंदाने गेलो, मी खूप नाचलो आणि आनंदाने घरी आलो. आई माझी खूप सपोर्टिव्ह आहे. आई आणि मी दोघं आम्ही आलो घरी, बेल वाजवली आणि माझे पप्पा अगेन्स्ट म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये घरातल्या गेट टुगेदरमध्ये जर मी नाचत असेन तर ते बाहेर जाऊन उभे राहायचे. असंच आम्ही आलो, बेल वाजवली आणि घरात शिरलो, आणि पप्पा इतके चिडलेले त्या दिवशी, इतके चिडलेले, त्यांनी माझे सगळे ट्रॉफीज घेतल्या आणि घराच्या बाहेर फेकून दिल्या आणि माझी घुंगरूही फेकून दिली. नाचायचं नाही. तेव्हा माझ्या आईने स्टँड घेतला, ह्याला जर वाढवायचं असेल तर मी घुंगरांबरोबरच वाढवीन मी ह्याला. आणि तिचा सपोर्ट होता म्हणून आज मी इथे या पण मी त्यांना प्रूव्ह करून दाखवलं पप्पांना की मी हे टाईमपास नाही करत आहे किंवा मी जस्ट म्हणून आवड म्हणून आहे, हे माझं पॅशन आहे आणि हे वरून आलेलं आहे मला, आणि ते मी परस्यू करतो आहे. माझे पप्पा नंतर सपोर्ट करायला लागले, पण मला त्यांना प्रूव्ह करावं लागलं. तर ही स्टोरी दोघांची सारखी आपली. मला तुला काहीतरी द्यायचं आहे कृतिका. पंडित बिरजू महाराजी कथकचे माझे गुरु, ज्यांच्यावर मी भयंकर प्रेम करतो आणि जे मला मुलगा मानतात, असे त्यांची तुला केलेली घुंगरांनी त्यातला घुंगरू मी तुला द्यायचं म्हणतोय. Oh my God, oh my God, oh my God. Today Ayush's mom is here. I feel so good to see that. I never got that. Never. Don't funny. फायनली आपली पण ही एक फॅमिली, राईट? आणि सगळे तुला इकडे, सगळेजण इकडे सपोर्ट करावे. सो थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. तुला आता हा घुंगरू आलेला आहे गळ्यात, आता तू नृत्यापासून लांब नाही जाऊ शकत, कधीच नाही, कळलं? कारण मी माझ्या गुरूंचा घुंगरू तुझ्या गळ्यात टाकलेला आहे. त्याचा रिस्पेक्ट ठेव आणि ह्याला कंटिन्यू कर. माझ्या अकॅडमीमध्ये तुला मी लाईफ टाईम फ्री शिकवी, कळलं? लाईफ टाईम.
आणि मला एक म्हणावंसं वाटतंय, आय प्रॉमिस यू ऑन द बिहाफ ऑफ द एंटायर टीम ऑफ युवा डान्सिंग क्वीन, तुझ्या आईला या मंचावर तुझ्यासाठी यावं लागेल आणि आम्ही त्यांना इथे घेऊनच येऊ तुझ्या डान्सद्वारे. थँक्यू कृतिका. तुझी आई नक्की येईल, मला पण खात्री आहे. तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुला मनापासून शुभेच्छा आणि तीनात नाक्याच्या सिग्नलचे सुद्धा आभार. खरंच आतापर्यंत त्या सिग्नलला मी खूप शिव्या घातल्यात, खूप वेळाचा सिग्नल आणि खूप तरी आयुष्य बदललंय त्या सिग्नलमुळे, मला आज कळलं. थँक्यू. थँक्यू. मराठीमध्ये लावणी म्हटलं आणि ती पण चित्रपटामधली लावणी म्हटलं की संध्या हे नाव सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर येतं. पिंजरा या चित्रपटातल्या लावण्यांनी आणि संध्याताईंच्या अदाकारीने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर केलं. मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ त्यांनी गाजवला. याच भन्नाट नृत्यांगनेला मानवंदना द्यायला आपली पुढची क्वीन येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गोव्याच्या गिरिजा प्रभूचं. गिरिजा, आग लावून टाकलीस तू. हा, गिरिजा प्रभू म्हणावं का तुला प्रभू देवा म्हणावं तेच कळत नाही मला. आधी आपण डान्स मास्टरला विचारूया, खरंच गावात शोभा झाली आहे की नाही? ऑफकोर्स झाली यार. म्हणजे कालपर्यंत ती अशी परफॉर्म नव्हती करत आणि आज जिने ते परफॉर्म केलंय ना यार, जिंकलाच यार. माइंड ब्लोइंग. थँक्यू सर. बरं सोनाली. गिरिजा, येस ताई. मला खूप आवडली आहे कोरिओग्राफी. मला मिक्सिंग खूप आवडलं. मला सुरुवात आपण आपल्या आयडॉलसाठी परफॉर्म करत असतो तेव्हा दोन पद्धती असतात. एकतर त्यांच्यासारखं पूर्णपणे करावं किंवा मग आपण आपली जी काही स्टाईल आहे त्याच्यात त्यांना ट्रिब्यूट द्यावं. पण तू त्या दोन्ही गोष्टी केल्या. तू 2 गाणी निवडली आणि दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. नवीन फॉर्म आणला आणि मग त्यांच्या पद्धतीने दुसरं गाणं केलं, जे मला फारच आवडलं. मला हे दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही विचार केला करण्याचा आणि तू त्याला उत्तम न्याय दिलास, हे फारच आवडलं आहे. जेव्हा झनक झनक पायल बाजे हा चित्रपट करायचं ठरलं तेव्हा वैजंतीमालांनी नकार दिल्यामुळे संध्याबाईंचं कास्टिंग झालं आणि त्यांना डान्स येत नव्हतं तेव्हा. सर असं ठरलं की मग डान्स तर करावा लागणार, कारण डान्सवरती हा चित्रपट आहे. 18 तास त्यांनी रिहर्सल्सला वेळ देऊन कथ्थक शिकल्या आणि मग गोपीकृष्णन यांच्याकडनं थेट शिकून त्यांनी कोरिओग्राफ केलं हे सगळं. आणि मग फायनली आपल्याला जे पडद्यावर दिसलं
त्याच्या पाठोपाठ मग पिंजरापर्यंत लागोपाठ त्यांनी अनेक अशी भूमिका स्क्रीनवरती केलेली आहे ज्याच्यात त्यांनी डान्स केला आहे. सो आय होप तुला त्यांच्याकडनं खूप सारं शिकायला मिळेल. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा वा वा. संध्याबाई एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणू शकतो, ज्यांनी वेगवेगळे चित्रपट दिले, त्याचप्रमाणे त्यांनी प्रेझेंटेशन्स पण वेगवेगळी केली. प्रत्येक चित्रपटात त्यांनी काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला स्वतःला पर्सनली आवडायचं म्हणजे प्रेझेंटेशन. त्यांच्या साड्या अतिशय वेगळ्या, कलर्स वेगळे असायचे, मेकअपमध्ये त्यांच्या व्हरायटी असायची, हेअरडूमध्ये त्यांच्या व्हरायटी असायची. त्यामुळे एक वेगळेपण त्यांच्यात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाच. त्यांनी एक त्यांची शैली म्हणूनच त्यांनी ती प्रेझेंट केली आणि आजपर्यंत ती शैली फॉलो केली जाते, जसं आता तूही परफॉर्म केलं. त्यामुळे त्यांचा वेगळेपणा कदाचित हा खूप एक माइलस्टोन ठरला त्यांच्यासाठी. जसं सोनाली म्हणाली की त्या खरंच नर्तिका नव्हत्या, कारण मला माहिती, मी कथक क्षेत्रात असल्यामुळे ह्या गोष्टी खूप ऐकीव होत्या की त्यांनी त्या चित्रपटासाठी झनक झनक पायल बजेसाठी 18 तास रियाज केला आणि कथकचा केला. इतका केला की गोपीजींबरोबर त्यांना पायात पाय बांधून नाचावं लागलं इतकं. आणि त्यांच्याबरोबर नाचणं म्हणजे ग्रेट थिंग होतं. तर अशा या अभिनेत्रीला तू पुरेपूर वाव दिला असं मला वाटतं. थँक्यू सर. थँक्यू. कारण तुझी उभी राहण्याची पद्धत, तू बॅक करून उभी राहिलेली, त्याच्यातनं तुझा डान्स सुरू झाला. मशाली प्रॉप्स तर येत होते, बॅक डान्सर्स पण तुला खूप सपोर्ट करत होते, पण तू संध्याताईंना कुठेही सोडलेलं नाही त्याच्यात. त्यांचे छोटे छोटे अभिनयाचे प्रकार आणि शेवटी पण तू ती मान करत जी उभी राहिलीस, म्हणजे ती कंटिन्युटी म्हणा, तू इतकं त्यांना मला वाटतं कोळून प्यालेली, अक्षरशः त्यांना पचवलेलंच असं दिसत होतं. जसं तू पुढे आलीस रॅम्पवरनं, पुढे येऊन सुद्धा तू ज्या पद्धतीने एक्सप्रेशन्स देत होती, मला असं भास होता की संध्याताईंनाच मी बघतोय का, इतकं मला ते नॅचरल वाटत होतं. सो ब्युटिफुल, जस्ट ब्युटिफुल परफॉर्मन्स, एवढंच मी म्हणेन तुझ्यासाठी. थँक्यू वा सर. वा. गिरिजा, आपली आयडॉल म्हणून संध्याजींनाच का निवडलंस? कारण मी जेव्हा त्यांचं गाणं ऐकलं तर मी म्हटलं तसं की मी खूप अशी झाली की मला हे गाणं का नाही मिळत आहे. आणि जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला, ही गाणी बघितली, तर त्यांनी जसं तुम्ही म्हणालात की त्यांना रूप नव्हतं फारसं अभिनेत्रीचं, पण जसं आपण म्हणतो की देवाने जे दिलं आहे आपल्याला त्याच्यातनं काहीतरी साध्य करणं, तर त्यांनी त्यांच्या डोळ्यातनं किंवा हे जे आहे त्याच्यातनं त्यांनी जे काही तयार केलं आहे, तर ते मला प्रचंड आवडलं की लूक प्रत्येक वेळेला महत्त्वाचा नसतो, तर आपल्याला देवाने जे दिलं आहे त्यातनं आपण काहीतरी नवीन क्रिएट करू शकतो. हे त्यांच्यामुळे एक उदाहरण मला मिळालं, त्यामुळे मला असं वाटलं की मी त्यांना ट्रिब्यूट द्यावं. वा वा वा. थँक्यू सो मच गिरिजा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हा आपला डान्सचा महामंच असाच अनेक तारकांनी आणि अप्सरांनी सजणार आहे, बहरणार आहे. उद्या अजून वेगवेगळ्या तारका आपल्या भेटीला येणार आहेत. आपल्या डान्सिंग क्वीन्स त्यांची स्वप्न घेऊन उद्याच्याही भागामध्ये आपल्या भेटीला येणार आहेत. तर पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन.